राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 386। उपशम प्रकरण सर्ग 48 व 49। भगवंत पुढे म्हणाले, गाधे, ज्याच्यामध्ये अनंत असे जगज्जाल भरलेले आहे, अशा चित्ताने आपल्या प्रभावाने चांडालत्व प्रकट केले तर त्यात आश्चर्य ते काय? परंतु तो केवळ तुझ्या चित्ताने उत्पन्न केलेला भ्रम होता. तुझे दुःखकारक चांडालत्व हा जसा भ्रम आहे, त्याप्रमाणेच तुझ्याकडे अतिथी येणे, त्याच्यासह वर्तमान तू भोजन करणे, संभाषण करणे हे प्रकार देखील भ्रमातलेच आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नातील गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे पाहण्यासाठी तुझे भूतमंडलात जाऊन पोहोचणे व तेथील स्थिती प्रत्यक्ष पाहणे हा सुद्धा निव्वळ भ्रम होय. भूतमंडलाबाहेरील वस्तीवर तू पाहिलेले पडके घर, तेथील लोकांनी सांगितलेली कटंजाची हकीकत, कीर देशातील लोकांनी सांगितलेला चांडाळ राजाचा वृत्तांत, यात तरी खरे काय आहे? हे द्विजश्रेष्ठा, अशा रीतीने तू जे जे आपल्या डोळ्यांनी पाहिले म्हणून म्हणतोस व जे जे सत्य किंवा असत्य मानतोस, ते सर्व मोहजाल आहे. कारण वासनायुक्त चित्त काय काय चमत्कार घडवून आणणार नाही. ज्या गोष्टी घडावयाला वर्ष लागावयाचे, त्या गोष्टी वासना जालामध्ये गुरफटून गेलेले चित्त एका क्षणात घडवून आणते. सारांश म्हणजे, हे बुद्धिवान गाधे, तो अतिथी, ते लोक, तो कीरदेश वगैरे सर्व तुला तुझ्या व्यामोहामुळे दिसले व ते तुला खरे वाटले. अतिथीने सांगितलेला वृत्तांत ऐकून त्याच्या खरे खोटेपणाचा पडताळा घेण्यासाठी तू गिरीकंदरात जाऊन बसलास व तुझ्या मनात घोळत असलेल्या गोष्टींमुळे आणि श्रमांमुळे चित्त परवश होऊन त्या भूतमंडलाचा आणि चांडालगृहाचा भ्रामक देखावा तुला त्याच ठिकाणी दिसला. त्याचप्रमाणे त्यावेळी अधमर्षण काळी कीर देशातील माईक स्थिती तुझ्या प्रत्ययास आली. परंतु हे मुने, तो केवळ तुझ्या मनाचा भ्रम होता. याकरता उठ, शांत हो आणि आपले विहित कर्म करण्यास प्रारंभ कर. कारण स्वकर्माचे अनुष्ठान केल्याखेरीज मनुष्यांना या जगात श्रेय प्राप्ती होत नाही. वसिष्ठ म्हणाले, रामा, याप्रमाणे भाषण केल्यानंतर त्रिभुवनातील तापसांना पूज्य असलेले भगवान श्री विष्णू अंतर्धान पावले. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण सर्ग 49. वसिष्ठ म्हणाले, रामा, भगवान विष्णूंनी स्वस्थानी गमन केल्यावर भगवंताच्या उपदेशाचा प्रत्यय घेऊन आपल्या मोहाचा निराश करण्यासाठी गाधी भूतमंडल व कीर देशात परत हिंडला व तेथील लोकांच्या तोंडून तोच वृत्तांत ऐकून त्याने आपल्या मनाची खात्री करून घेतली व पुन्हा आपल्या गिरीकंदरात जाऊन श्रीहरीची आराधना केली. हरीची एकदा आराधना करून तो प्रसन्न झाला. म्हणजे त्याने आपल्या भक्ताला पुन्हा पाहिजे त्यावेळी दर्शन दिले तर त्यात नवल ते काय? भगवंत म्हणाले, गाधे, तुझी आणखी काय इच्छा आहे? तू पुन्हा तपश्चर्या करीत आहेस, याचे कारण काय? गाधी म्हणाला, देवा, मी भूतमंडल व कीर देशांमध्ये 6 महिनेपर्यंत प्रवास केला व तेथील लोकांना पुन्हा पुन्हा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले, पण कोणाच्याही सांगण्यात यत्किंचितही फरक आढळून आला नाही. परंतु हे प्रभो, आपण तर म्हणता की हा सर्व देखावा मी मायेमुळे पाहिला, तर या संबंधाने मला काहीच उलगडा करता येत नाही. तेव्हा या त्या दोहोंमधील मी कोणते खरे मानावे ते मला कृपा करून सांगा. कारण आपली वाणी मोहाला वृद्धिंगत न करता निवृत्त करते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.